व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहील। संवेदनशील अशी ही विशेष मुलं असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असं नमूद करत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विशेष सर्व मुलांना त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी गोदेपुरे, अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे, दिव्यांग कला केंद्राचे किरण नागटी यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्तानं आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरे रे ते अरे वा या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला। यावेळी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांचंही कौतुक केलं। दिव्यांग मुलांनी सादर केलेली नृत्य आणि गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला। गणेशवंदना, सत्यम शिवम सुंदरम, डिपाडी डिपांग, वाजले की बारा, अभंग, कोळी गीतं यांच्यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केली। या कार्यक्रमास यावेळी दृष्टीहीन वादकांनी गाण्यांना साथसंगत केली। मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली। तसंच दृष्टीहीन गायक गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केलं।